हे आपण गौरी घेतलेली आहे। हे गौरीचा आपण भोगा करणार आहे। भोगा करून याला आपण भोगा केलेला आपल्याला झाडाला द्यायचा आहे। सुक्का असा भोगा करून छान अशी सुंदर वाळलेली आहे आपली गौरी। ते आपण गौरी घेतलेली आहे झाडाला खत देण्यासाठी। ही शेणखत आहे जे आपण गौऱ्यात थापून वाळवतो ते गौरी आहे। हे आपण घेतलेले आता याला आपण भोगा करायचा आहे। भोगा करून आपल्याला झाडाला देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण ह्याचा भोगा करण्यासाठी घेतलेले आहे गौरी। तर आपण याचा भोगा करून घेऊया। हे आपण वीट घेतलेले आहे। वीटाच्या मदतीने असं गौरी आपण हे तोडून घेणार आहे। याचा पूर्णपणे भोगा करून असं छान झाडाला दिले की ऑर्गॅनिक खत छान असतं। त्याच्यामुळे आपण ह्याचा भोगा करून घेतोय। असा बारीक भोगा करून घ्यायचा आहे। हे गौरी घेतलेली आपण आता हे याचा खात तयार करून घेतलेला आहे। हे छान असा सुंदर आपला खात तयार झालेला आहे। झाडाला द्यायला आपल्याला पाण्यात टाकून भिजवून असा वल्ला खात तयार करून आपल्याला दिला झाडांना तरी पण छान असतो। हे आपण गौरी भिजत घालून पाण्यात भिजवून हे त्याला आपण असे बारीक भोगा करून ठेवलेला आहे। आपण पाण्यामध्ये भिजवून त्याचं लिक्विड फर्टिलायझर आपण झाडाला वापरू शकतो। आणि हे सुका खात राहिलेला आपण पाण्यामध्ये भिजवलेल्या गौऱ्या आपण ह्या भोगा करून ह्याच्यामध्ये टाकीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत। ह्याला आपण 2 महिन्यासाठी ठेवून 2 महिन्याने ठेवल्यानंतर आपला खात हा तयार झाल्यानंतर आपण हा झाडाला देऊ शकतो। त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये भोगा करून खात तयार होण्यासाठी ठेवलेला आहे या गौरीचा। हे आपण असं झाकण लावून ठेवून दिलेला आहे। हे आपण वाळली गौरी घेतलेली आहे त्याचा आपण भोगा केलेला आहे। आता हे आपण झाडाला डायरेक्ट हे आपण झाडाला घालू शकतो कारण हे वाळलेलं आहे त्याच्यामुळं झाडाला द्यायचं आहे। छान असा सुंदर खत आहे। सेंद्रिय खत शेणखत आहे आणि शेणखत झाडाला ऑर्गॅनिक खत असल्यामुळं दिल्याला चांगला असतो। त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ चांगली होते आणि त्याच्यामुळे हे आपण असा बारीक करून झाडाला दिला तरी चालतो। ऑर्गॅनिक खत दिल्यामुळे झाडाला अशा कळ्या आणि भरपूर अशा प्रमाणात कळ्या आपल्या झाडाला येऊ शकतात। असे छान अशा कळ्या आलेल्या आहेत आपल्या मोगऱ्याच्या झाडाला। किती सुंदर अशा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत। हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे त्याला द्यायचं आहे आपल्याला। हे आपण गौरीचा खत तयार केलेला आहे। गौरी फोडून ते खत आपल्याला झाडाला द्यायचं आहे। त्याची माती अशी साईडला करून त्याला आपण खत देणार आहे। याला कळ्या भरपूर लागल्यामुळे त्याला खत देणे गरजेचं आहे आणि खत दिल्यामुळे झाडांच्या कळ्या मोठ्या होतात। त्याच्यामुळे खताची गरज पडते आपल्या झाडाला। त्याच्यामुळे असे गौरी शेणखत हे असं कुठला बी खत दिला तरी चांगला असतो। आपण देणार आहे गौरी ही बारीक केलेलं हे खत देणार आहे। आपण 2 मोठी खत घेतलेला आहे। छान असं आपण देऊन घेणार आहे। मस्त हे बारीक केलेलं खत आपण दिला आहे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला सुंदर असं। छान आपल्या झाडाच्या कळ्या सुंदर अशा मोठ्या होतील। त्याच्यामुळं आपण हे गौरीचा खत देऊन घेतलेला आहे सुंदर असं।